हॅलो गाईस, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. हा माझा फर्स्ट व्लॉग राहील आणि मी खूप एक्सायटेड आहे तुम्हाला काहीतरी खूप स्पेशल शेअर करण्यासाठी. मी श्रुती अलोने तुमचं स्वागत करते माझ्या फर्स्ट व्लॉगमध्ये. आणि याच्यात मी तुम्हाला शेअर करणार आहे दरवर्षीप्रमाणे जसे माझ्या घरी महालक्ष्मी बसतात तशी यावर्षी पण बसणार आहे. तर मी तुम्हाला त्याच्या स्टार्टिंगपासून तर एंडिंगपर्यंत जे पण इव्हेंट होईल ते सगळे तुम्हाला दाखवेल आणि तुम्हाला एक्सप्लेन करेल की काय काय होणार. तर आर यू एक्सायटेड? मी तर खूप आहे. तो चला बघूया माझ्याकडच्या सुंदरशा महालक्ष्मी. तर चला, ही आहे माझी आजी हार बनवताना. डेकोरेशन पहिल्या दिवशी सुरू होऊन जाते. डेकोरेशनवाले दादा येतात आणि पूर्ण डेकोरेशन करून जातात. हे फुलं दिसून राहिले ना तुम्हाला? हे फुलं नकली नाही आहे, असली फुलं आहे, असली. बघा काय डेकोरेशन दिसून राहिलं ना, एकदम अप्रतिम. आता महालक्ष्मीचं रास ठेवणं सुरू झालं. दिसून राहिलं का तुम्हाला किती सुंदर प्रमाणे ठेवणं सुरू आहे? हे आली माझी मम्मी महालक्ष्म्यांना तयार करताना. काय सुंदर दिसून राहिलं ना महालक्ष्म्या, एकदम सुंदर सुंदर, क्यूट क्यूट. आता मी तुम्हाला एक गोष्ट विचारते. तुम्हाला माहीत आहे का आपण पहिल्या दिवशी भोगमध्ये काय देत असतो? चला आता मी तुम्हाला सांगते. पहिल्या दिवशी आपण भोगमध्ये आंबाडीची भाजी, भाकर आणि ठेचा देतो. आता तुम्ही विचार करत असेल इथे तर आहेच नाही. अरे काय झालं ना, मी या दिवशी होतेच नाही इथे, नाही तर मी तुम्हाला पूर्णची पूर्ण क्लिप दाखवली. चला आता आपण जाऊया दुसऱ्या दिवशीकडे. दुसऱ्या दिवशीची सुरुवात झाली उसळ खाऊन. फेवरेट उसळ. आय होप तुम्ही ठीक असाल. तर आत्ता आम्ही पोहोचलेले आहे चंद्रपुरा. चला आता मी तुम्हाला दाखवते की ॲक्युरेट माझं घर आहे कुठे. बॅनर तर दिसलाच असेल तुम्हाला. तर चला आता आपण जाऊया पुढे. चलो चलो चलो. आता तुम्हाला खूप क्यूट काहीतरी दिसणार. ही आहे आमच्या मंडळाचा गणपती. दिसला काय क्यूट आहे ना? आता आपण अजून पुढे जाऊ. तर हे आहे माझं घर. आणि आता आपण बघूया की अंदर काय सुरू आहे. तुम्हाला माहीत आहे का, दुसऱ्या दिवशी आपण 16 प्रकारच्या 16 भोग ठेवल्या जातात. काहून का ते मोठा दिवस मानला जाते महालक्ष्मीसाठी. त्याच्यामध्ये आपण तिला 16 प्रकारच्या 16 वस्तूचा भोग लावतो. दिसतंय का तुम्हाला किती अलग अलग प्रकारच्या वस्तू ठेवलेल्या आहे? वरती पण फुलोऱ्या लावल्या जातात. तर हे होते माझे आउटफिट. सुंदर दिसत आहे ना मी? तुम्ही कमेंट्समध्ये सांगाल की माझा आउटफिट तुम्हाला कसा वाटला. हे आम्ही मस्ती करताना माझ्या बहिणीसोबत. तर आता आपण जाऊया आरतीकडे. आणि हे आले आमचे बाप्पा. बघा काय क्यूट दिसून राहिले, एकदम गोड गोड. आता मी तुम्हाला सांगते की आरती झाल्यावर काय होत असते. जशी आरती समाप्त झाली तर आम्ही आरतीची ताट तिथेच महालक्ष्मीजवळ ठेवून आम्ही दरवाजा लावून घेतो. आता तुम्ही विचार करत असेल दरवाजा का बरं लावायचं? तर असं मानलं जाते की आरती जशी झाली तर लक्ष्मी येऊन जेवतात, म्हणून आम्ही दरवाजा लावून घेतो आणि 10 ते 20 मिनटाचा वेट करतो. जसे 10 ते 20 मिनटं झाले तर आम्ही दरवाजाला पहिलं असं लोटतो आणि मग नंतर तो दरवाजा खोलला जाते आणि आरतीचं ताट बाहेर आणलं जाते. आता तुम्हाला इतकी सारी भीड दिसून राहिली तर तुम्ही विचार करत असाल इतकी भीड काहून? तर हे सगळे आम्ही कधी आरती घेऊ याचा वेट करून राहिले.
जशी आरती आली तर सगळे आरती घेतात आणि मग एक एक करून दर्शनाला जातात. तुम्हाला माहिती आहे का, आम्ही बाहेर ऑर्केस्ट्रा पण ठेवला होता. तर आता तुम्ही आनंद घ्या सुंदरशा ऑर्केस्ट्राचा. मेरे भोले से भोले बाबा, मेरे भोले से भोले बाबा, मेरे भोले से भोले बाबा, भोले बाबा, मेरे भोले से भोले बाबा, मेरे भोले से भोले बाबा, मेरे भोले से भोले बाबा, भोले बाबा, मेरे भोले से भोले बाबा, मेरे भोले से भोले बाबा, मेरे भोले से भोले बाबा, मेरे भोले बाबा, मेरे भोले से भोले बाबा. जटा गंगाधारी सुन महादेवा, हर हर महादेव. तूने काहे को जोत ये ले लो, तूने काहे को जोत ये ले लो, तूने काहे को ढूंढी ये बाबा, भोले बाबा, मेरे भोले से भोले बाबा, मेरे भोले से भोले बाबा, मेरे भोले से भोले बाबा, भोले बाबा, मेरे भोले से भोले बाबा रे. तोंडात पाणी आलं की नाही. हे पूर्णचे पूर्ण गुलाबजामुन आणि खूपशा वेगळ्या वेगळ्या पदार्थाचे वस्तू सगळे आमचे बाया बनवतात. ऑल थँक्स टू देम. ते इतकं स्वादिष्ट जेवण बनवतात की काय सांगू. बघा किती मेहनत करून राहिले सगळे वस्तू बनवण्यात. काय गुलाबजामुन दिसून राहिले ना, असं वाटतं की कधी खाऊ नि कधी नाही. तर आता एक सॉन्ग माझ्या कृष्णासाठी. तर चलो देखते हैं. हाय गाईज, आय होप तुम्ही ठीक असाल. तर आज आहे तिसरा दिवस महालक्ष्मीचा आणि हे आहे आमचे आउटफिट. आणि मी हिची बहीण आहे, हिने मला इंट्रोड्यूसच नाही केलं. कुत्री आहे कुत्री. नाही, आमच्याकडे दोन ऑलरेडी आहे. ओळखत असाल हिला. नाही, हॅशटॅग त्यांनी कुत्री कसं ओळखणार तुझ्या कुत्री 2.0. नाही. तुला केळीची सर्व सामग्री आणून देते. फक्त तू तुझ्या हाताने रांधून मला खायला दे. तिचे हे शब्द तिसऱ्या दिवशी ना कथा ऐकवली जाते. महालक्ष्मीच्या जितक्या पण कथा आहे ना, ते कोणी पण एकजण आपल्याला स्पष्टपणे सांगतात आणि सगळे मिळून बसून ऐकतात. आणि ते कथा इतकी इंटरेस्टिंग असते ना की मी तुम्हाला काय सांगू. तर ते ऐकवलं जाते सकाळी आणि मग संध्याकाळचा इव्हेंट इतका भारी असतो की तुम्हाला काय सांगू. आता तुम्ही पाहूनच घ्या की संध्याकाळी काय होत असते.
बघा, हे होता लास्ट व्ह्यू महालक्ष्मीचा. अक्षरशः रडताना दिसतात या व्ह्यूमध्ये महालक्ष्मी. आम्हाला तर खरंच अक्षरशः असं वाटत होतं की ते रडून राहिल्या, अश्रू पळून राहिले. तारक संजनी जय देव जय देव होते प्रसन्न होती निचरवा देशापासून सोडी दुःखापासून सोडी. तर चौथ्या दिवशी काय होतं ना, जे ओटी आलेली रास असते ना, त्याची पूजा केली जाते. दिसते तुम्हाला पूजा? आणि मग ओटीमध्ये जितके पण नारळ आले असतात त्यांना छान तोडून त्यांचं पाणी काढून आणि मग छान छिलून त्यांना बारीक केल्या जाते आणि त्याची भाजी केली जाते, खोबऱ्याची भाजी म्हणून. आणि संध्याकाळी राशीचं जेवण ठेवल्या जाते, ज्याच्यात ती भाजी पण असते. हे बघा माझ्या त्या दिवशीचं आउटफिट. कशी दिसताय मी? आता मी तुम्हाला मेन्यू दाखवते. तर जितकं पण तांदूळ गहू जे पण ओटीत येतात तर ते सगळं यूज होऊन भात, पोळी, खोबऱ्याची भाजी, कढी, आणखी जे कोळा ठेवला जाते त्याची पण भाजी केली जाते. तर हे होते आमच्या महालक्ष्मीचे 4 दिवस. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? आवडला असेल तर प्लीज लाईक, शेयर अँड सबस्क्राईब. तब तक के लिए बाय बाय, टाटा.